महत्त्वाच्या आपण पाहणार आहोत। आपण राज्यातल्या तुमच्या आमच्या हिताच्या बातम्या पाहणार आहोत। मराठवाड्यात पावसानं घातलेल्या थैमानामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा तुफान पाऊस झालाय। अनेकांचे संसार हे उघड्यावर आले। त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेटकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागून राहिलंय। कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणुकांबद्दल आज सुप्रीम सुनावणी आहे। पालिका निवडणुका या जानेवारीत होणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। तर तिथे खेडकर कुटुंबियांचे कारनामे हे अद्यापही सुरूच आहेत। ट्रक क्लीनरच्या अपहरणाप्रकरणी बाउन्सर प्रफुल्ल साळुंखे यांचं नाव समोर आलंय। रबाळे पोलिसांची अडवणूक केल्याप्रकरणी पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातल्या चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत। या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले 4 प्रतिनिधी आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत। तर सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। आज कॅबिनेट बैठक पार पडते, या संदर्भात अक्षयकडून माहिती घेऊयात। अक्षय, आज महत्त्वाची कॅबिनेट बैठक पार पडते, काय नेमकी चर्चा होऊ शकते? रेवती, दीपाली, या सगळ्या संदर्भात आज मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडते। कारण गेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ओबीसी उपसमितीची स्थापना करण्यात आली होती आणि यानंतर राज्यामध्ये सध्या आपण जर बघितले तर वेगवेगळ्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना बघायला मिळतोय। मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याची भूमिका, त्यासाठीची मान्यता आणि शासन परिपत्रक देखील सरकारच्या माध्यमातून काढलं होतं आणि हे परिपत्रक काढल्यानंतर आता ओबीसी समाज असेल, बंजारा समाज असेल, वंजारी समाज असेल यांच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेतली जाते आहे आणि त्यांना बंजारा आणि वंजारा समाजाला देखील एसटीतनं आरक्षण हवं आहे। यासोबतच या गॅझेटनुसार आम्हाला एसटीतनं आरक्षण मिळावं यासाठी ठिकठिकाणी मोर्चे देखील काढले जात आहेत। ओबीसी समाज देखील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसीवर अन्याय करू नये यासाठी आग्रही झालेला आहे। आणि यातच आपण बघतोय की ज्या प्रकारचा निर्णय गेल्यावेळी सरकारच्या मराठा आरक्षण संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीने घेतला होता, त्यानंतर राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थिती राहून त्यांचा निषेध नोंदवला होता। काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे मंत्रालयात आले आहेत, मात्र हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की ते आजची मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहतात की त्यांची मंत्रिमंडळ बैठकीपूर्वची पक्षाची जी बैठक असते ती बैठक आटोपून निघून जातात। दुसरीकडे आज आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र यासोबतच विदर्भाचा काही भाग आणि मोठ्या संख्येनं मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच संदर्भात प्रामुख्याने बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। आपण असेच सोबत राहा। आपण पुढची महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। मे महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग आणि राज्य सरकारनं 4 महिन्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं, मात्र ती प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे। त्यामुळे प्रक्रियेच्या रखडपट्टीबाबत आता निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयापुढे स्पष्टीकरण द्यावं लागणार। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, महत्त्वाचा निर्णय आज येण्याची शक्यता, काय नेमका निर्णय होऊ शकतो, कधीपर्यंत निवडणुका लागू शकतात? सुनावणी होण्यापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये जे आपलं मत प्रतिज्ञापत्राद्वारे मानलं जातं त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2026 पर्यंत अवधी द्यावा अशी विनंती केलेली आहे आणि अधिकचा वेळ हा हवा आहे। कारण यापूर्वी सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने की 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन काढावं आणि नंतर संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी, परंतु मे महिन्यामध्ये हा आदेश काढला होता आणि अजून सुद्धा त्या आदेशाचं पालन केलं नाही। त्यामुळं सुप्रीम कोर्ट आज काय भूमिका घेतंय किंवा काय मांडतंय हे पाहावं लागणार आहे। पण राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की जानेवारी 2026 पर्यंत अवधी द्यावा। जर राज्य निवडणूक आयोगाचं जर सुप्रीम कोर्टाने म्हणणं ऐकलं तर हे स्पष्ट आहे की पुढील वर्षीच मग संपूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या ढकलल्या जाऊ शकतात। परंतु मुद्दा हा आहे की जानेवारी 2026 पर्यंतचा अवधी का हवा आहे राज्य निवडणूक आयोगाला, तर त्या संदर्भामध्ये कारणं सुद्धा सविस्तर दिलेली आहेत। पहिलं कारण म्हणजेच की संपूर्ण मतदार यादी अद्ययावत करायची आहे। दुसरं कारण म्हणजेच की जे मनुष्यबळ लागणार आहे, साधारणतः 1.5 लाखापेक्षा जास्त जे आहेत कर्मचारी ते लागणार आहेत आणि अशा वेळी कर्मचाऱ्यांचा आकडा सुद्धा वाढवू शकतो। त्यामुळे 5.5 लाखाच्या आसपास
सर्व एकत्रित निश्चितच. कर्मचाऱ्यांना यामध्ये कामामध्ये गुंतवावं लागणार आहे. निश्चितच त्यामुळे रामराजे, ते त्यामुळे एक या मोठं आव्हान असणार आहे. निर्णयांकडे आपलं लक्ष असेलच. त्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ. तुर्तास आपण असेच सोबत राहा रामराजे. आपण पुढची बातमी पाहणार आहोत. महत्वाची बातमी आहे. पूजा खेडकरच्या आई वडिलांना गुन्हा दाखल झालाय. त्यांची अटकेची कारवाई नेमकी कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून. अविनाश, या प्रकरणी नेमकं काय धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत? आपण पाहतो की काल ज्या पद्धतीने चतुर्शृंगी पोलीस स्टेशन आणि रबाळे पोलीस स्टेशन या दोघांनी एकत्रितरित्या ज्या पूजा खेडकरच्या घरात म्हणजे मनोरमा खेडकर तिच्या आईचं जे घर आहे मानेर या ठिकाणी झाडाझडती घेतली, यावेळी इथे ते आढळून आलेले नाही, ते फरार असल्याचं आता निश्चित झालेलं आहे. मात्र ज्यावेळी ही घटना घडली, आयरोलिमच्या ज्या काही मिक्सर टँकर होता त्या चालकाला आणि त्या क्लीनरला हेल्परला जी काही मारहाण झाली, या दरम्यान इथे बाउन्सर जो होता प्रफुल्ल साळुंके तो देखील यांच्या सोबत होता आणि त्याने देखील या सगळ्या प्रकरणामध्ये हातभार लावलेला आहे त्या मारहाणीमध्ये आणि एकूणच त्या अपहरणामध्ये त्याचा हात आहे. त्याच्यामुळे प्रफुल्ल साळुंके जो बाउन्सर आहे त्याचा देखील याच्यात सहभाग म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. सहआरोपी मनोरमा खेडकर आहे. त्यासोबतच आता याच्या अगोदर ज्या पद्धतीने FIR होती की अज्ञात इसम, मात्र तो दिलीप खेडकर होता. दिलीप खेडकर म्हणजे मनोरमा खेडकरचे पती आणि जी निलंबित प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी तिचे वडील, अशा पद्धतीने आता हे सगळे जे फरार आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे. चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातले वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि रबाळे पोलीस ठाण्याचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत दिलीप खरात यांनी या ठिकाणी येऊन ज्यावेळी या बंगल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, कारण या जो ड्रायव्हर होता त्या प्रफुल्ल कुमार त्याला तिथे डांबून ठेवलेलं होतं, त्याला सोडवण्यासाठी गेले तेव्हा मनोरमा खेडकर यांनी सहकार्य तर केलंच नाही, मात्र त्यांच्या अंगावर पाळीव श्वान सोडला आणि हा जो कार चालक होता आणि शिवाय जो बाउन्सर होता त्यांना पळून जाण्यास सहकार्य केलं. या सगळ्या प्रकरणी आता नवीन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे जे फरार आरोपी आहेत त्यांचा सर्वत्र शोध सुरू आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्था अगदी या खेडकर कुटुंबियांनी अगदी डावललेली आहे, पायदळीत उडवलेली आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता यांना लवकरात लवकर अटक करून पोलीस निश्चितच अविनाश, या प्रशासनासमोर प्रकरणी काय अपडेट समोर येतात आणखी ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यानंतरची पुढची बातमी आपण पाहणार आहोत. आपण असेच सोबत राहा अविनाश. मराठवाड्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 3 लाख हेक्टरचं नुकसान झालंय, तर 15,543 हेक्टर पर्यंत पिकांच्या नुकसानीचा आकडा गेलेला आहे. 1,48,000 हेक्टर जिरा आहेत आणि बागायत शेतींचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून. विष्णू, पावसाने नेमकं किती नुकसान झालेलं आहे आतापर्यंत तिथे? खरं तर लातूर जिल्ह्याच्या मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. हजारो हेक्टर शेती जे काही नदीकाठचे गाव आहेत अशा गावांमध्ये मोठं पाणी जे आहे ते नदीचं पाणी शेतीमध्ये घुसलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यामध्ये मुख्यत्वे करून सोयाबीन, कपाशी हा प्रमुख पिकं घेतलं जातात आणि त्यामुळे हातातोंडाचे आलेला घास कुठेतरी हिरावला अशी भावना शेतकऱ्यांची आहे. हजारो हेक्टर शेती जे आहे ते यावर्षी बाधित झाल्याचं पाहायला मिळतंय. काही भागात ऊन पडलं तर काही भागात रिमझिम पाऊस अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस असल्याचं पाहायला मिळतंय. आणि यामध्ये जे मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आहे 2 दिवसामध्ये, यामुळे हजारो हेक्टर शेती जी आहे ते पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात फटका जो बसला आहे तर पुन्हा एकदा आपल्याला सांगावं लागेल की मोठा फटका जो बसलेला आहे तो नदीकाठच्या गावांना बसलेला आहे. कारण यावर्षी जो पाऊस झालेला आहे या मान्सून मध्ये जो पाऊस झालेला आहे तो रेकॉर्ड पाऊस झालेला आहे आणि याचा सर्वाधिक फटका जो आहे तो शेती पिकांना बसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. महत्वाची बाजू म्हणजे जे मोठे प्रकल्प आहेत ते तुडुंब भरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कुठेतरी मिटला आहे, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र यावर्षीचा हंगाम अनेक शेतकऱ्यांच्या हातातून गेलाय असंच म्हणावं लागेल. त्यामुळं मोठ्या पावसाची प्रतीक्षा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती, त्यांची ती प्रतीक्षा पूर्ण झाली. मात्र मोठा पाऊस आहे, अनेक ठिकाणी अजूनही रिमझिम पाऊस आहे, काही ठिकाणी ऊन पडलंय. मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालंय असंच म्हणावं लागेल. निश्चितच विष्णू, त्यामुळे या पावसाचा प्रचंड असा फटका शेतकऱ्यांना बसलेला दिसतोय. आपण पाहतोय 4 महत्वाच्या बातम्या आपण पाहिली. या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत उपस्थित होते. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, आपल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.